महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांपासून जगद्गुरू जगदवंदनीय तुकोबारायांपर्यंत जे जे संत या महाराष्ट्राच्या भूमीत झाले त्या सगळ्याच संतांनी भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावरती समर्थपणे पेलवलेली आहे। या सर्वच संतांनी आपल्या अभंग रचनांच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं महत्त्वाचं काम केलं। आणि याच संत परंपरेतील संत भगवान बाबा, संत वामन भाऊ हे संत सुद्धा आपल्याला माहिती आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातल्या खरवंडी कासार या ठिकाणी भगवानगड आहे आणि हा भगवानगड संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। भगवानगडाला दररोज इथे भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। दसरा मेळावा आणि भगवान बाबांची जयंती या उत्सवाला तर इथे लाखो प्रमाणामध्ये भाविक येत असतात। आपल्या पाठीमागे संत भगवान बाबांची समाधी आहे। महाराष्ट्रातून भाविक भक्त इथे दर्शनासाठी येत असतात। भगवान बाबांनी सुद्धा गावागावात जाऊन नारळी सप्ताहांच्या माध्यमातून, हरिनाम सप्ताहांच्या माध्यमातून, त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून सुद्धा समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला। भगवान बाबांचा जन्म जरी वंजारी समाजात झाला असला तरी सुद्धा सगळ्याच जाती धर्मातील, पंथातील, वर्णातील सगळेच भाविक भक्त हे भगवान बाबांना मानणारे आहेत। कारण भगवान बाबांनी सुद्धा कधी जातीभेद केला नाही, धर्मभेद केला नाही, वर्णभेद केला नाही आणि गावागावात जाऊन त्यांनी समाज प्रबोधनाचंच काम केलेलं आहे। अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा महिलांचा सन्मान करण्याच्या गोष्टी असतील, या सगळ्या बाबींवरती भगवान बाबांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। समाधीच्या या बाजूला भव्य असं प्रसादालय आहे। इथे भाविकांसाठी दररोज मोफत प्रसाद उपलब्ध असतो। मग त्यात आमटी भाकर असेल किंवा भात असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ भाविकांना प्रसाद म्हणून तिथे खायला मिळतात। आणि समाधीकडे येताना जे प्रवेशद्वार आहे, भव्य दिव्य असं प्रवेशद्वार, थोड्याच दिवसामध्ये याचं काम सुद्धा पूर्ण होईल। आणि या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे, भक्त निवास आहे आणि त्याचबरोबर याच ही परंपरा पुढे चालवणारे जे काही नवीन हरिभक्तपरायण मंडळी आहेत त्यांचं सुद्धा इथे शिक्षण त्यांना दिलं जात आहे। आता सध्या आपण भगवानगडावरती आहोत आणि या भगवानगडाला रोज